फक्त 7 दिवसामध्ये तुमची केस गळती अगदी बंद होईल आणि तुमचे केससुद्धा घनदाट लांब होतील. ज्यांचे केस वर्षानुवर्ष लांब झालेले नाहीत, एकाच लांबीवर अडकलेले आहेत ना, त्यांचेसुद्धा केस या रेमेडीचा वापर केल्यानंतर ना लांब व्हायला लागतील. कारण 100% सायंटिफिकली प्रूव्हन इतका सोपा हा घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, की तो इंटरनेटवर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. कारण तो बनवणं सगळ्यात सोपं आहे आणि सगळ्यात खास म्हणजे याचे परिणाम बघून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, चकित व्हाल. कारण जेव्हापासून मी याचा वापर माझ्या केसांसाठी करते ना, माझे केस इतके लांब झालेत की मला केसांची हेअर कटिंग आणि ट्रिमिंग करायला लागते. तुम्ही माझे अगोदरचे केस बघितले असतील, अगदी खांद्यापर्यंतच होते, पण आता छान कमरेच्या खालपर्यंत वाढलेले आहेत, दाट आणि काळेभोर झालेले आहेत. जर तुमचेसुद्धा केस कमकुवत आहेत, तुटतात, गळतात किंवा वाढतच नाहीत, एकाच लांबीवर अडकलेले आहेत, तर समजा हा व्हिडिओ अगदी खास तुमच्यासाठीच आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सगळे विचारतील केसांसाठी नक्की तुम्ही काय करता आणि तुम्ही हसत उत्तर द्याल, फक्त हा घरगुती उपाय. तर इथे आज आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे. आपल्या किचनमधल्या फक्त 1 ते 2 वस्तूच आपल्याला वापरायच्या आहेत. त्याच्यातली 100% पॉवरफुल, केसांसाठी अतिशय रामबाण गुणकारी अशी आहे मेथीदाणे. आता मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात निकोटिनिक ॲसिड, प्रथिने असतात, जे आपल्या केसांची मुळं मजबूत करतात, केसांची वाढ होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. सोबतच हेअर फॉलिकल्स जे असतात ते अतिशय स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला लागते. आता इथं आपल्याला मेथीदाणे जे घ्यायचे आहेत, साधारणतः 1 चमचा इतकं मेथीदाणे मी घेतलेले आहेत. या मेथीदाण्याचा तुम्ही आहारामध्ये सुद्धा वापर करू शकता. जर तुम्हाला भरपूर जास्त केस गळती असेल तर, म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल अशा पद्धतीने मेथीदाण्याचा तुम्ही वापर केला तर तुमची केस गळती लवकर कमी होण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट इथं आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे पाणी. आता मी इथं फिल्टर केलेलं पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास इतकं पाणी आपल्याला लागणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे भरपूर केस गळती होते, हवेमध्ये आर्द्रता आहेत, केसांची मुळं कमकुवत झालेली असतात, सतत आपण बाहेर पडतो, पावसामध्ये भिजतो, त्याच्यामुळे केसांचं आपलं स्काल्प आहे ते ओलं राहतं, त्याच्यामुळे खाज आणि इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. तर हे सगळं कमी करण्याचं काम आजचा हा जादुई उपाय करणार आहे. जर तुमच्याकडे फिल्टर पाणी नसेल तर तुम्ही उकळवून थंड केलेलं पाणी वापरू शकता. आता जर तुम्हाला याचे डबल फायदे हवे असतील ना, तर तुम्ही रात्रभर भिजवून ठेवलेले मेथीदाणेसुद्धा या पद्धतीने वापरू शकता, ज्याच्यामध्ये मेथीदाण्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये आलेला असतो आणि हे सुद्धा भरपूर फायदेशीर असतात. पण तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा पद्धतीने न भिजवता तुम्ही सुकवलेले जे मेथीदाणे असतात त्याचासुद्धा वापर करू शकता. आता इथं आपल्याला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे, ज्याच्यामध्ये आपण केसांसाठी जादुई असं हेअर सिरम बनवणार आहोत. आता मी हे एका वेळच्या वापरासाठी किंवा थोडंसं तुम्हाला हवे असेल तर एक्स्ट्रासुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. तर 1 ग्लास पाणी साधारणतः 1 आठवड्यापर्यंत वापरण्यासाठी तुम्हाला पुरेसं असतं. आता इथं गॅसवर आपल्याला पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला हलकीशी उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतके मेथीदाणे टाकायचे आहेत आणि या पाण्याला आपल्याला छान पद्धतीनं उकळून घ्यायचं आहे. जसं मी सांगितलं, मेथीदाणे केसांसाठी भरपूर फायदेशीर असतात. हे फक्त मी म्हणते म्हणून नाही, कारण हे सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे की कुठलीही तुमची केसांची समस्या असेल, अगदी केस गळून पातळ विरळ झालेत, आता टक्कल पडेल की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागली असेल ना, तरीसुद्धा तुम्ही मेथीदाण्यांचा अशा पद्धतीनं तुमच्या केसांसाठी वापर करा. तुम्ही या पद्धतीनं मेथीदाण्याचं सिरम केसांवरती लावू शकता, मेथीदाण्याचं तेल तयार करून लावू शकता, मेथीदाण्याचा हेअर पॅक, अशा कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही मेथीदाण्यांचा केसांसाठी वापर करायला सुरुवात करा. तुम्ही रिझल्ट बघून इतकं चकित व्हाल आणि तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवर सुद्धा आश्चर्यचकित केस उगवायला लागतील. इतका फायदेशीर हा मेथीदाणा आपल्या केसांसाठी आहे. तर असो, आता इथं मेथीदाण्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आता या पाण्याचा कलर अजून थोडासा डार्क होईपर्यंत आपल्याला ते छान बॉईल करून घ्यायचं आहे आणि जितका डार्क आपल्याला या पाण्याचा कलर घेता येईल तितका घ्यायचा आहे, जेणेकरून मेथीदाण्याचा संपूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरेल. आणि फक्त हीच एक जादुई गोष्ट वापरायची आहे. इतका साधा, सोपा, पण 100% ट्रायड आणि टेस्टेड हा उपाय आहे. असे साधे सोपे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मेथीदाणे तुमच्या केसांच्या वाढीसाठी वापरता की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आता तयार करून घेतलेलं हे मेथीदाण्याचं पाणी आपल्याला थोडंसं थंड किंवा कोमट करून घ्यायचं आहे. आता हे नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे, ज्याच्यामुळे आपण तयार करून घेतलेलं हे हेअर सिरम आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीररित्या काम करेल. त्यामुळे हे कशा पद्धतीनं स्टोअर करायचं, कुठल्या वेळी लावायचं आणि काय काळजी घ्यायची हे सगळं व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
आता नॉर्मल टेम्परेचरला पाणी आलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला एका गाळणीच्या मदतीने छान असं गाळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इतका छान डार्क कलर या पाण्याला आलेला आहे। म्हणजेच मेथीदाण्याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता शिल्लक राहिलेले मेथीदाणे तुम्ही त्याचा खाण्यामध्ये सुद्धा वापर करू शकता, ते फेकून देऊ नका, कारण भरपूर हेल्दी असे मेथीदाण्याचे फायदे आहेत। आता तयार करून घेतलेलं हे सिरम केसांना लावण्यापूर्वी त्याच्यामध्ये अजून एक जादुई गोष्ट आपल्याला इथे ॲड करायची आहे, जी प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल अगदी सहज पद्धतीने होते आणि भरपूर फायदेशीर आहे, ते म्हणजे खोबरेल तेल। आता इथं तुम्ही घरगुती तयार केलेलं तेलही वापरू शकता, एरंडीचं तेलही वापरू शकता किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता। यापैकी जी कुठली गोष्ट तुमच्यासाठी सुटेबल असेल, तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल, ती तुम्ही इथे वापरू शकता। आता मी खोबरेल तेल यासाठी घेतलेलं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये ते अगदी सहज अवेलेबल असतं आणि आपण त्याच्यावर अगदी लगेच विश्वाससुद्धा ठेवू शकतो, कारण लहानपणापासून आपण आपल्या केसांसाठी सगळ्यात पहिलं खोबरेल तेलच वापरत असतो। आता 1 ते 2 चमचे इतकं खोबरेल तेल आपल्या या तयार करून घेतलेल्या मेथीदाण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि एकदम छान व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मेथीदाण्याचं हे तयार करून घेतलेलं सिरम भरपूर जास्त इफेक्टिव्ह होईल या खोबरेल तेलामुळे। आणि मला खात्रीसुद्धा आहे हा अतिशय साधा सोपा उपाय हा बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की एकदा तुमच्या केसांवरती ट्राय कराल, कारण अजिबात आळस करू नका। जर तुम्ही आळस केलात ना तर तुमची केस गळती अजिबात कमी होणार नाही, केस वाढणार नाहीत आणि केसांची लांबी म्हणजे आपले लांब केस आपल्या सौंदर्यात भर घालतात। प्रत्येकीलाच आपले लांब केस, दाट आणि काळेभोर केस आवडतात आणि ज्यांचे केस वाढत नाहीत ना त्यांच्यासाठी तर हे सिरम अगदी रामबाण उपाय ठरणार आहे। तर हे सिरम आता छान पद्धतीनं बनवून तयार झालेलं आहे। आता हे अप्लाय करण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही ड्रॉपरच्या मदतीने अप्लाय करू शकता, बोटांच्या मदतीने आपण तेल लावतो त्या पद्धतीने अप्लाय करू शकता किंवा कॉटनच्या मदतीने सुद्धा तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता। जर तुमच्या केसांची मुळं भरपूर कमकुवत झाली असतील, टाळूचं आरोग्य खराब झालं असेल, इन्फेक्शन झालं असेल, तर अशा पद्धतीनं तुम्ही कॉटनच्या मदतीने सुद्धा केसांवरती हे सिरम व्यवस्थित अप्लाय करू शकता। आता तयार करून घेतलेलं हे सिरम आपण स्टोअरसुद्धा करू शकतो, जेणेकरून प्रत्येक वेळी हे बनवण्यासाठी लागणारा तुमचा वेळ वाचणार आहे। आता हे तयार केलेलं सिरम एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून ते पूर्णपणे सुरक्षित राहील, अजिबात खराब होणार नाही आणि हे तुम्ही 7 दिवस ते 15 दिवस इतके दिवससुद्धा वापरू शकता। फक्त हे फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा त्याचा वापर करायचा आहे त्याच्या अगोदर तुम्ही काढून नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर याचा वापर करू शकता। आता तयार करून घेतलेलं हे सिरम तुम्ही दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी थोडंसं केसांच्या मुळाशी लावू शकता, कारण याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे त्यामुळे थोडासा याच्यामध्ये चिकटपणा येतो, किंवा अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास 1 तास हे व्यवस्थित केसांच्या मुळांमध्ये लावून ठेवू शकता, जेणेकरून पूर्ण केसांच्या मुळामध्ये आपल्या टाळूमध्ये हे खोलवर पोहोचलं पाहिजे, जेणेकरून आपल्या टाळूमध्ये रक्ताभिसरण ॲक्टिवेट होईल, केसांची मुळं मजबूत होतील आणि त्यामुळे आपली केस गळती कमी करून केसांची वाढ दुप्पट होण्यासाठी त्याचा फायदा होईल। आणि त्यानंतर तुम्हाला माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।